संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र। आता आपण 7व्या अध्यायामध्ये बघूया निवृत्ती, ज्ञानोबा, सोपान व मुक्ताबाई यांचा पैठणकडील शुद्धीपत्र मिळवण्यासाठीचा प्रवास। अशा प्रकारे दिवस चालले असतानाच केव्हा तरी आपल्या आईवडिलांनी जलसमाधी घेऊन देहत्याग केला अशी बातमी त्यांना कळली। पण ते महान दुःख सुद्धा पचविण्या एवढी मानसिक तयारी एवढ्या लहान वयातही त्यांची झाली होती। नंतर सुद्धा निवृत्तीने 4-2 वेळा आळंदी मधल्या ब्राह्मणांची भेट घेतली आणि मुंजीसाठी अनुमती देण्याविषयी विनंती केली। वडिलांनी देहांत प्रायश्चित घेतल्याचेही सांगितले, पण त्यांच्या दगडी हृदयांना पाझर म्हणून काही फुटला नाही। रूढींच्या काटेरी व लोखंडी अशा नियमांचे अडसर त्यांनी आपल्या सभोवती घालून घेतले होते। शेवटी कंटाळून एके दिवशी निवृत्ती भावाला म्हणाला, ज्ञानोबा, अरे अशा मुंजीसारख्या लौकिक उपचारांची आपणास गरज तरी काय आहे? आपणाला अशी कोणती समाज मान्यता वा मान मराता भाव आहे? आपण चारही देह ओलांडून आत्मस्वरूपी लीन झालो आहोत। करतल भिक्षा तरुतल वासहा हा आपला दिनक्रम आहे। मग या पोटार्थी ब्राह्मणांच्या मिनतवाऱ्या करण्याची आपणासारख्यांना खरोखरी काही आवश्यकता आहे? सांग पाहू। निवृत्तीनाथ हे अवधूत वृत्तीचे योगी होते, त्यामुळे त्यांचे म्हणणे हे परमहंसास शोभण्यासारखेच होते। परंतु जगाला सन्मार्गाची आवड लावण्याची असलेल्या ज्ञानदेवांचे विचार जरा वेगळ्या तऱ्हेचे होते। त्यांना असे वाटत होते की परमार्थाचा कोरडा उपदेश करून काय उपयोग होणार, तसेच शास्त्र मर्यादांचे रक्षण करणे व पालन करणे हे समाज सुधारणा करू इच्छिणाऱ्याने आधी स्वतः आचरून दाखवायस हवे। आपणच जर मार्गाधारे वर्तलो नाही तर मग अज्ञानी जीवांनी मार्गदर्शनासाठी कुणाकडे पाहावे? त्यांना कर्मातून मिळणाऱ्या मुक्ती मार्ग कोण दाखविणार? त्याकरिता आचारः प्रथमो धर्मः ही वचने प्रथम आपण अंगीकारली पाहिजेत। त्याकरिता आपला व्रतबंध होणे ही गोष्ट फार महत्वाची आहे। कारण असे की लोक गतानुगतिक व अनुकरणीय प्रिय असतात, त्यांच्या समोर आदर्श आपणासच ठेवला पाहिजे। त्यासाठी जरी आपण उच्चतम अवस्था गाठली असली तरी गीतेत भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे स यत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते हे लक्षात घ्यावे लागेल। हे आपले विचार निवृत्ती दादांना सांगून ज्ञानदेवांनी असे सुचविले की पुन्हा एकवार दोघांनी मिळून ब्रह्मवृंदांची भेट घेऊन पाहावी। निवृत्तीनाथांनी मानेनेच होकार दिला आणि एके दिवशी दोघेही सिद्धेश्वराच्या मंदिरात ब्रह्मवृंदांच्या सभेसमोर जाऊन उभे राहिले। प्रथम सर्वांना साष्टांग नमस्कार करून ज्ञानदेवांनी आपल्या अमृतमधुर वाणीने धर्मधुरीणांसमोर आपले म्हणणे मांडले। त्याचाही म्हणावा तसा काही परिणाम त्या लोकांवर झाला नाही, पण एक आशेचा किरण मात्र असा दिसला की या बाबतीत निश्चित असा काही निर्णय आपण घेण्याऐवजी यांना पैठण येथील धर्मपीठाकडे जाऊन तिथून शुद्धीपत्र आणण्यास सांगावे असे मत काही जाणत्यांनी मांडले। कारण त्या काळात पैठण क्षेत्र हे काशी खालोखाल महत्वाचे असे धर्मपीठ होते। या गोष्टीवर सभेत थोडी उलटसुलट चर्चाही झाली, पण लवकरच या मुद्द्यावर सर्वांचे एकमत झाले। मग सभेचे प्रमुख म्हणाले की बाळांनो, तुमची आगतिकता आम्हाला समजते, पण तुम्ही सुद्धा हे ध्यानात घ्या की रूढी व परंपरा यांच्या पुढे आम्हीही आगतिक आहोत। त्यासाठी एक मार्ग असा आहे की पैठण क्षेत्र हे दक्षिणेकडची काशी असल्यामुळे तिथल्या धर्मपीठाकडून जर तुम्ही शुद्धीपत्र आणू शकलात तर तुमचे सर्व संस्कार आम्ही करू। त्यासाठी तिथे द्यावे लागणारे ओळखपत्र तुम्हाला आम्ही देऊ। ज्ञानदेवांनी पुन्हा एकवार सर्व सभेपुढे साष्टांग दंडवत घातला आणि म्हणाले की हा निर्णय आम्हा शिरोधार्य आहे। आम्ही पैठणात जाऊन धर्मपीठाकडून शुद्धीपत्र आणण्याचा प्रयत्न करू। आपण आम्हाला शुभाशीर्वाद द्यावेत। एके दिवशी आळंदीच्या धर्मसभेकडून मिळालेले ओळखपत्र घेऊन या चारही भावंडांनी आळंदी सोडली व पैठणच्या दिशेने चालण्यास आरंभ केला। त्या काळात प्रवास करणे हे केवढे मोठे दिव्य होते या गोष्टीची आज कल्पनाही करता येणार नाही। बहुतेकपणे सर्वसामान्य लोक पायीच प्रवास करीत असत, कधी मोठ्या सडकेने तर कधी पायवाटेने, कधी जवळच्या आपण ओबडधोबड मार्गाने, कधी डोंगर दऱ्यातून तर कधी अरण्यातून असे जावे लागे। निवृत्ती, ज्ञानोबा, सोपान व मुक्ता यांचाही प्रवास असाच चालला होता। अनवाणी पावले उचलत ते जात होते। वाटेत दुपारच्या वेळी वाटेत एखाद्या झाडाखाली सावलीसाठी थांबत निवृत्ती नजीकच्या वस्तीत जाऊन भिक्षा घेऊन येई। ती खाऊन जवळच्या एखाद्या झऱ्याचे पाणी पिऊन तिथेच जराशी विश्रांती घ्यावी आणि तिसऱ्या प्रहारी पुढची वाट धरावी। रात्री एखाद्या शंकराच्या आगर मारुतीच्या देवळात थंडगार फरशीवर पाय पोटाशी घेऊन झोपावे। कुठे धर्मशाळा असलीच तर तिथे आसरा घ्यावा। अशा प्रकारे वाटचाल करीत ती भावंडे अखेर एकदाची पैठण जवळ आली।